नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर आपण पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करून तो कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. शोण 6. 40 सहस्र हत्तींचा संमिश्र कळप त्यांच्या पाठीवरच्या अंबाऱ्या नी नौका उतरून मुक्त करण्यात आला. माहुतांनी त्यांचे अंकुश काढून टाकले. सोमपर्ण मोहाची फुलं सोमरसात मुरवून मादक मद्य तयार करण्यात गढून गेला. एकदम सैन्याची रचना बदलण्यात आली. मुक्त हत्तींचं दल पुढे घेण्यात आलं. या हत्तींच्या मागं अश्वसात ठेवले तर सोंडांची अविरत वळवळ करणाऱ्या त्या मुक्त अफाट गजसेनेकडे बोट दाखवून मी अंगराजाला विचारलं, नाही, या हत्तींमागं भार वाहणारे सर्व पदाती राहतील. त्यांच्या मागून अश्वसात जातील. का? असं का? मला त्याच्या कल्पनेत सुरक्षितता दिसेना. पुढचे हत्ती कितीही विध्वंसक निघाले तरी अरण्यातल्या काटेरी वेली त्यांना शरण जाणार नाहीत. या काटेरी वेलींनी काही भारवाहक गायाळ होतील. त्यांच्या मागून येणारे अश्वसात अशा घायाळांना उचलून घोड्यावर घेतील. म्हणजे एकही सैनिक मागं राहणार नाही. तो नेहमीच शांतपणाने म्हणाला. आपल्या प्रत्येक सैनिकाची किती दक्षतेनं तो काळजी घेत होता हे पाहून मी स्तिमितच झालो. त्याच्या सूचनेप्रमाणे अग्रभागी मुक्त हत्ती दल, त्याच्या मागं भालाधारी भाला पथक, भारवाहक, पदाती, त्यांच्या मागं अश्वसाद आणि शेवटी उरलेल्या सर्व हत्तींचं पथक, अशी विचित्र रचना त्या अरण्यामुळं आम्हाला करावी लागली. सर्व सैन्य रचना होताच पुढच्या हत्तींना माहुतांकरवी मादक मद्य हंड्याहंड्यानी पाजण्यात आलं. त्यांच्या असंख्य सोंडा जलद गतीनं खालीवर वळवळू लागल्या. एकसारखा ची ची असा चित्कारून कल्लोळ करीत त्यांनी अरण्यातल्या पक्ष्यांचा आणि आमच्या सेनेतल्या वाद्यांचा आवाजही गिळून टाकला. अंगात मद्य भिनताच भालाधाऱ्यांनी भाल्यांनी त्यांना मागून सतत टोचायला सुरुवात केली. ते खवळलेले सहस्र सहस्र धिप्पाड प्राणी आपली अवजड शरीर सावरत पाणलोटासारखे अरण्यात घुसले. काड काड धप आवाज घुमू लागले. कांचन, किंशुक, कनेर, हेळा, हिरड, अशोक, पुत्राग, ताल, तमाल, खदीर, औदुंबर, शिवन, सांतवन, दंडनी, पाटल, मोह, मधुक, पलाश, शिरस, पिपल, किंजल असे अनेक वृक्ष कडकडत खाली कोसळू लागले. हत्तीच्या चित्काराने भेदरलेली पक्षी घरटी सोडून भेदक केकाटत दूर उडून गेले. सूर्यकिरणांसाठी आसुसलेली त्या अरण्यातील कोट्यवधी वर्ष झाकोळून गेलेली धरती पावन झाली. आज तिला प्रथमच सूर्यदर्शन होत होतं. क्षणापूर्वी आम्हाला वेडावत उभ्या राहिलेल्या त्या अरण्यानंही आम्हाला मार्ग करून दिलेला पाहून मी न राहून हात उंचावून घोषणा दिली, सेनापती अंगराज कर्ण जय तू. मला सगळीकडून साथ मिळाली. हत्ती मागून अरण्यात शिरताना लक्ष लक्ष मुखांनी मला प्रतिसाद दिला. तो आवाज हत्तींच्या चित्कारालाही भेदून जाण्या इतका मोठा निघाला. नैमिषारण्याचं ते माजलेलं राज्य आम्ही पादाक्रांत केलं. नैमिषारण्य ओलांडून आम्ही सांजेला शरयू नदीच्या काठी आलो. अरण्याचा पराभव केलेले विजयी हत्ती धुंदपणे चित्कारत शरयूच्या पात्रात जलकेली करताना पाहून दाटीवाटीने घुसले. त्यांच्या जलक्रीडांनी शरयूचं नितळ पाणी गढूळ झालं. आता 2 दिवस डुंबायची संधी दिल्याशिवाय त्यांना पात्रातून बाहेर काढावयाचं नव्हतं. त्यांना शरयूच्या पात्रात जलकेली करताना पाहून मला उगाचच हस्तिनापूरची आठवण झाली. आता आम्ही कालकुटांच्या राज्यात होतो. या राज्यात जिंकण्यासारखं असं काहीच नव्हतं आणि विरळ मानव वस्तीच्या या राज्याकडून खंडणी अशी काहीच मिळणार नव्हती. तरीही त्यांनी आमची चाहूल लागताच अरण्य फळं आणि मधुर मद्य आमच्या सैन्याला भेट म्हणून दिली. यापुढचं नगर होतं ते अयोध्या, कोसलांची राजनगरी. कोसलांकडून अर्थातच विरोध होणार होता. एव्हाना मार्गशीर्ष संपत आला होता. हस्तिनापूर सोडून 1 मास झाला होता. आम्ही नैमिषारण्य ओलांडल्याची वार्ता घेऊन दूत कुरूंच्या राज्याकडे निघून गेला. शोण 7. शरयूच्या काठी पुन्हा पूर्वीची सैन्य रचना करण्यात आली. विसावा घेऊन तरतरीत झालेले सैनिक
पुन्हा दुप्पट उत्साहानं पुढच्या प्रयाणासाठी तयार झाले. रणभेरी, शंख, गोमुख आणि तुतार्या यांनी शरयूच्या लहरी लहरी थरारून निघाल्या. सेनापतीचा जयघोष झाला. शरयू नदीच्या काठावरचं अयोध्या आहे याची माहिती गुप्तचराने आणलीच होती. म्हणूनच तिच्या किनाऱ्या किनाऱ्यानं आमचं सैन्य पूर्वेकडे धावू लागलं. ध्वज फडफडू लागला. राजदंड तळपू लागला. 2 दिवसांच्या भरारीनंतर अयोध्या दृष्टीपथात आली. या नगरावर दशरथ पुत्र रामांचा वंशज शीघ्र यांचं राज्य होतं. त्याचा मरू नावाचा पुत्रही विख्यात योद्धा होता. आमच्या हत्ती दलानं गढूळ केलेलं शरयूचं पुढं वाहत गेलेलं पाणी पाहून तो चाणाक्ष राजा सावध झाला होता. नगराभोवतीचे खंदक त्यानं पाण्यानं काठोकाठ भरून घेतले होते. पण गंगा, यमुना आणि गोमती यांसारख्या विशाल नद्या ओलांडणारं आमचं सैन्य त्या टिचभर खंदकासमोर आता माघार घेणार नव्हतं. सर्वांनी एकदमच गर्जना करीत खंदक ओलांडले. राजा शीघ्र आपला पुत्र मरू यासह खंदकाला घेरून 2 हात करण्यासाठी निर्धारानं उभा होता. त्यानं चाप सावरीत आरोळी ठोकली. प्रभू श्रीरामांचा विजय असो. त्यांच्या घोषणेला त्यांच्या सैन्यानं प्रतिसाद दिला. आमच्या खडगांशी त्यांची खडगं भिडली. कुरुवंशाचे बाण रघुवंशजांशी टक्करले. दादासमोर राजा शीघ्र उभा होता. माझ्या समोर त्याचा पुत्र मरू. घनघोर संग्रामाला सुरुवात झाली. खंदक बाणांनी भरू लागले. अजूनही मध्याची कणकण अंगी भिनलेले आमचे हत्ती कोसलांचं पायदल पायाखाली तुडवीत राजवाड्याच्या झाकलेल्या महाद्वाराला भिडले. धडका देऊन त्यांनी ते महाद्वार उखळून काढलं. कळसावरचा कोसलांचा सुवर्ण चिन्हांकित सुवर्णी राजध्वज, ज्यासाठी इक्ष्वाकू, दिलीप, रघु, अज, दशरथ, राम, कुश, अतिथी, निषद, नल, नभ, पुंडरी, क्षेमधन्वा, देवानी, पारियात्र, सहस्राश्व, बल, स्थल, वज्रनाभ, खगन, विधृती, हिरण्यनाभ, पुष्प, ध्रुवसंधी, सुदर्शन आणि अग्निवर्ण यांसारख्या विख्यात नरवीरांनी रुधिराचे पाठ वाहविले होते. तो राजवाड्याच्या माथ्यावरचा मानध्वज कुणीतरी खाली उतरवला. दादाच्या अमोघ आणि अचूक बाणांनी राजा शीघ्र घायाळ होऊन रथात पडला होता. मरूला आमच्या सैनिकांनी बंदिस्त केलं होतं. केवळ काही घटकातच कोशल देश पडला. खंदकातील पाणी रक्तानं रंगून गेलं. अयोध्या, रामचंद्रांची विख्यात नगरी. वायुजितावरून उतरून पदस्थ होऊन वाड्याच्या त्या प्राचीन वास्तूत प्रवेशताना दादा क्षणभर महाद्वारातच थांबला. त्याच्या मुखावर विजयी सेनापतीचे भाव नव्हते. का थांबलास? मी कुतूहलानं विचारले. शोन, पांडव ही वनवासाला निघून गेले, पण द्यूत खेळून. या महाद्वारातून शतकांपूर्वी एक असा वचनप्रिय राजा वनवासासाठी बाहेर पडला होता की त्याच्या पितृभक्तीनं कुणाचंही मन भरून यावं. केवळ पित्याचं वचन पूर्ण करण्यासाठी या महाद्वारातून दशरथ पुत्र राजा रामचंद्र आपल्या बंधू लक्ष्मण व पत्नी सीता यांसह वनवासावर हसत हसत बाहेर पडला होता. हीच ती अयोध्या, हेच ते महाद्वार. त्या दिव्य महापुरुषांच्या स्मृतीनं क्षणभर युद्धाच्या धूमचस्कीचंही आम्हाला विस्मरण झालं. राजवाड्यात प्रवेशताच रघुवंशज रामानं भूषवलेल्या राजसिंहासनाला दादानं गुडघे टेकून मस्तक भिडवून वंदन केलं. मी त्याच्या त्या कृतीनं अधिकच गोंधळात पडलो. जेत्यानं जितांच्या सिंहासनापुढं सरळ गुडघे टेकायचे हे विचित्रच होतं. ही घडलं असतं तरी ते मला सदैव मान्यच होतं. केवळ राजसिंहासनाला वंदन करूनच तो थांबला नाही, तर तरातर सर्व सोपान चढून तो राजवास्तूच्या माथ्यावरच्या सरळ ईर्षादंडाजवळ गेला. आपल्या हातांनी कोसलांचा कुणीतरी खाली उतरवलेला ध्वज त्यानं स्वतः उंच चढविला. ध्वजाचा दोर हाती घेऊन तो तिथूनच गरजला. राजा श्री रामचंद्रांचा विजय असो. आमच्या आणि दिपलेल्या कोसलांच्या दोन्ही सैन्यातून जय जयकाराचे बोल घुमले. शरयूच्याही अंगावर रोमांच उभे राहिले. राजा शीघ्राच्या नेत्रात अश्रुबिंदू तरळले. कसले होते ते? पराभवाचे, खेदाचे, आपल्या पूर्वजांच्या स्मृतीचे, की एका अद्वितीय वीरपुरुषाच्या दर्शनानं त्याच्या धन्य झालेल्या क्षत्रिय मनाचे? ते कुणालाच कळणं शक्य नव्हतं. ध्वजदंडाजवळून खाली येताच
शीघ्र दादाला सामोरा झाला. त्यानं आवेगानं आमच्या सेनापतीला दृढ आलिंगन दिलं. मी मरूचे बंध सोडून त्याला मुक्त केलं. त्यानंही मला आलिंगन दिलं. रामराजाच्या त्या पवित्र नगरीत आम्ही 2 दिवस पाहुणचार घेतला. जगात तसं कोणीच जेता व जीत असत नाही हेच खरं. 3ऱ्या दिवशी अयोध्या सोडताना ज्या सिंहासनावर पादुका ठेवून भरत राजानं 14 वर्ष राज्य केलं होतं, त्या सिंहासनाला सुगंधी पुष्प वाहून आम्ही अयोध्या सोडली. आता पौष मास सुरू झाला होता. कडाक्याची थंडी थोडी कमी झाली होती. गोधूम पिकांची पाती शेतातून पोसवून तरारून वाढली होती. वाराच्या झुळुकीबरोबर डोलत होती. आमचं सैन्य किरातांच्या राज्याकडे प्रयाण करीत. शोण 8. इरावती नदी ओलांडून कुशीनगर, श्रावस्ती, कपिलवस्तू ही कोसलांची प्रसिद्ध नगरं आम्ही मागं टाकली. आता आमच्या सैन्याचं तोंड थोडंसं हिमालयाच्या दिशेकडे वळलं होतं. किरातांच्या राज्यातील काष्टमंडप या नगरावर आम्हाला चढाई करायची होती. त्यासाठी मधली गंडकी नदी पार करावी लागणार होती. एका मागोमाग एक असे रोमहर्षक विजय प्राप्त झाल्यानं सर्व सैनिकांच्या अंगात चंडोल पक्षांचा उत्साह संचारला होता. खड्ग धारदार झाली होती. गंडकी नदीच्या किनाऱ्यावर आलो. ही नदी ओलांडताच किरातांच्या राज्यात प्रवेश होणार होता. किरातांचं नेतृत्व 7 बलशाली राजे करीत होते. थंड प्रदेशाची त्यांना अधिकच सवय होती. आता जलद गतीनं नद्या ओलांडायचा सराव आमच्या नौका पथकांना झाला होता. त्या प्रदेशातील अन्नधान्य शिजवून सैनिकांना नेहमी ते देण्यात येत होते. किरातांच्या देशात सैन्याला अधिक प्रमाणात मद्य द्यावं लागणार होतं. त्याशिवाय रक्त गोठवणाऱ्या येथील थंडीत सैनिक टिकावच धरू शकले नसते. सोमपर्ण ते काम उत्साहानं पार पाडित होता. आम्ही गंडकी नदी पार केली. दिग्विजयाची चाहुलही नसलेल्या किरातांना जिंकणं आम्हाला कठीण गेलं नाही. एका भरारीतच आम्ही काष्टमंडप गाठलं. समोर सैन्य बघून भेदरलेले किरात राजे आम्हाला शरण आले. काष्टमंडपापासून 5 योजनांवरच हिमालय होता. त्यावरून येणारे बोचरे थंड वारे तीव्रतेनं जाणवत होते. मात्र कुठूनही हिमालयाचं एकही शिखर काही दृष्टीपथात येत नव्हतं. इच्छा असूनही त्या हिमपर्वताचं दर्शन घेता येणं शक्य नव्हतं. कारण सावध होण्यापूर्वीच पुढच्या विदेहांना आम्हाला पादाक्रांत करायचं होतं. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि कविता, कथा कशा वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.